देशाच्या विकासासाठी उद्योगधंद्यांचा विकास होणं गरजेचं आहेच. मुबलक पाणी, अनुकूल हवामान आणि कच्च्या मालाचा सहजासहजी होणारा पुरवठा आणि शासनाचा प्रतिसाद यामुळंच उद्योगधंद्यांच्या वाढीला चालना मिळते. नेमक्या याच गोष्टी 70च्या दशकामध्ये सोलापूरच्या टेक्स्टाईल्स उद्योगाला मिळाल्या आणि इथं सूत गिरण्यांच्या जोरावर टेक्स्टाईल्स उद्योगानं भरारी घेतली होती. सोलापुरात तयार झालेली चादर आणि टॉवेल्स भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध झाले. गिरण्या आणि कारखान्यांमुळं सोलापूरला कामगारांचं शहर अशी नवी ओळख मिळाली. मात्र 80च्या दशकापासून हळूहळू या सूत गिरण्या बंद पडल्या. आणि चादर आणि टॉवेल कारखान्यांना लागणाऱ्या गोष्टींचीही गैरसोय व्हायला लागली. गिरण्या बंद पडल्यामुळं अनेक कामगार रस्त्यावर आले. आजही पूर्व भागातील अनेक कामगारांना रोजच्या भाकरीसाठी रात्रंदिवस मेहनत करावी लागतीये. पैसा पुरत नाही म्हणून गृहिणींना दररोज विड्या वळवून पै जमा करावी लागतीये. 1000 विड्या वळल्यानंतर मिळणाऱ्या 47 रुपयांच्या तुटपुंज्या पैशामध्ये जगण्यासाठीच्या मूलभूत गरजा भागवाव्या लागत आहेत. सोलापुरातील पूर्व भागामधल्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या 99% कामगारांच्या घरातील स्त्रिया आणि मुली या विड्या वळण्याचा व्यवसाय करतात. मात्र घरातील कर्ता पुरुषच जर घरात येणाऱ्या उत्पन्नाचा निम्मा खर्च दारू पिण्यात खर्च करत असेल तर त्या घरातील लहान मुलांना मिळेल त्या दुकानात, हॉटेलांमध्ये काम करावं लागतं आणि मुलींनाही विड्या वळण्याचं टोपलं घेऊन आईच्या हाताखाली मदतीसाठी जावंच लागतं. ते शिक्षणासाठी आमचे होत नाही, तर परिस्थिती खराब आहे. गावातला पाठवून दिलं तर पैसे पाहिजे, त्यासाठी मी विड्या करत बसले घरात. जे वय खेळाय बागडायचं असतं त्या वयातच या मुलांना बागांच्या समोर असणाऱ्या पाणीपुरी भेळच्या गाड्यावर ताटल्या विस्कळाव्या लागतात. ज्या वयात हातात पेन पेन्सिल घेऊन शिक्षण घ्यायचं असतं त्या वयातच या मुलींच्या हातात विड्याची पानं आणि तंबाखूची पूड आलेली असते. त्यामुळं पूर्व भागातील कामगार वसाहतींमध्ये बालकांची हेळसांड होते आणि स्पर्धेच्या युगातही ही मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. नाही, माझी परिस्थिती लय खराब आहे. मला 4 जणी बहिणी आहेत म्हणून मी शाळा शिकलेलं नाही. मला शिकायचं लई इच्छा आहे. पूर्व भागातील कामगारांच्या या समस्या ओळखून सोलापुरातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी विनायक होमकर गुरुजी यांनी या भागामध्ये अनेक ठिकाणी प्राथमिक शाळा सुरू केल्या. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रेरणा घेऊन ज्या घरामध्ये शिक्षणाची गंगा पोहोचलीच नाही अशा ठिकाणी त्यांनी प्राथमिक शाळा सुरू केल्या. कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायला सुरुवात केली. सावरकरांनी सुरू केलेल्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना अनेक वेळा तुरुंगातही धाडलं होतं. त्या दरम्यान त्यांनी सुरू केलेल्या अनेक शाळाही बंद पडल्या. मात्र तरीही भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी ही शिक्षणाची चळवळ पुन्हा सुरू केली. श्री उद्धव शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर या त्यांच्या वडिलांच्या नावाने स्थापलेल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब आणि कामगारांच्या मुलांना सुशिक्षित बनवण्यासाठी शाळा सुरू केली. देवेंद्र विद्यालय ही शाळा म्हणजे त्याचं जिवंत उदाहरण. 1971 साली स्थापन केलेल्या या शाळेमध्ये आजही झोपडपट्टीतील आणि कामगार वस्तीतील सुमारे 450 पेक्षा अधिक मुलं शिक्षण घेत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे कैलासवासी होमकर गुरुजींनी हे वाघिणीचं दूध गोरगरीब आणि कामगारांच्या मुलांना पाजलं आणि यामुळं या शाळेतून तयार झालेले विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनियर, पोलीस, वकील, शिक्षक, व्यवस्थापन, साहित्य या क्षेत्रापासून ते यशस्वी राजकारणी बनलेले आहेत. खासदार धर्मण्णा सादुल, नगरसेवक राज महेंद्र कमटम, डॉक्टर अंबादास गाझुल, फौजदार विजया कुर्री, साहित्यिक लक्ष्मीनारायण बोल्ली यांच्यापासून ते आजही दुकानात पार्ट टाइम काम करत इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या रोहितपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षणातील क ख ग घ ची सुरुवात याच देवेंद्र विद्यालयातून केली आहे.
1952 साल असेल, म्हणजे मी 8 वर्षाचा होतो, इयत्ता 3रीमध्ये होतो. आणि त्यावेळी ते शिक्षक म्हणून मला आमच्या वर्गावर होते. बोलताना आम्ही सगळे आता विनायक होमकर सर, पण आम्ही मास्तर म्हणायचे, विनायक मास्तर हे नाव त्यांचं होतं. त्यावेळी हे सगळे नायक, स्वातंत्र्यप्रेमी, स्वातंत्र्य योद्धे, स्वातंत्र्यसैनिक यांच्या खूप 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 आम्हाला प्रेम वाटायचं. त्याच्यात एक विनायक मास्तरसुद्धा असायचे. विनायक मास्तर हेच नाव त्यांचं. विनायक गुरुजीपर्यंत लोकांना कळत नव्हतं. अशोक चौकात तेच होतं. विनायक मास्तरांचं एक छोट्या घरी एक दवाखानाही होता. ते काहीतरी मग काही औषधोपचार वगैरे लोकांना करायचे. आणि लोकांचे काही पत्र बी आले तर त्यावेळी सुशिक्षित माणूस कोणीच ना त्याला या अशोक चौकात. त्यावेळी त्यांच्याकडे यायचे, मास्तर हे असं काहीतरी पत्र आलं बघा. मग ते पाहिजे, अरे बाबा हे पत्र तेलुगूतून आलं आहे, हे मला वाचता येत नाही, जा. आणि ते तेलुगूतून बोलायचे आणि मराठी असेल तर काय सांगायचे, काय मग काहीतरी मनी ऑर्डर असेल, हे असेल ते लिहून देणं, करणं, पत्र बित्र वगैरे. सामान्यपणे सामाजिक हितसंबंधात गुंतलेला एक मोठा माणूस म्हणून त्यावेळी मोठी ख्याती होती. विनायक मास्तर म्हटलं की सगळे लोक थांबायचे. आता गुरुजी म्हणूया. 1971 ते 74 पर्यंत मी देवेंद्र विद्यालयामध्ये या शाळेत होतो. ही माझ्या जीवनातली पहिली शाळा. आणि तसं म्हणायला गेलं तर खूप सुंदर शाळा होती. लहानशी झोपडी टाईप होते. आम्हाला शिकवायला कोरे सर होते, रमेश सर होते, होमकर मॅडम होते. आम्हाला मोठे मुख्याध्यापक सर यायचे कधी. तर जे काही मी आज आहे तर ह्या शाळेमुळंच मी आज घडलेलो आहे. एवढं खूप चांगले संस्कार झाले या शाळेमध्ये मला. की आमचे जे शिक्षक होते अगोदरचे खूप तळमळीनं शिकवायचे. अगदी व्यक्तिगत लक्ष द्यायचे आम्हाला. शाळा जरी लहान असली तरी मी आज डॉक्टर झालो हे तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की तुम्हीसुद्धा शाळा किती काय मोठ्या लहान असेल ना, आपण सगळेजण जी उंची गाठायची आपल्याला तिथं आपण गाठू शकतो. आपण फक्त आपलं त्या शाळेशी कनेक्शन पाहिजे, चांगलं अटॅचमेंट पाहिजे. म्हणजे आपण पाहिजे त्या हाईटला, आपण पाहिजे त्या उंचीला आपण जाऊ शकतो. आपण देवेंद्र विद्यालयाचे केवळ विद्यार्थीच चमकले असे नाही, तर जगाला आदर्श वाटावा अशा विद्यार्थिनीही या देवेंद्र विद्यालयाने घडवल्या. विजया कुर्री हे त्यापैकीच एक नाव. पोलीस सारख्या संरक्षण आणि शौर्य गाजवण्याची संधी असलेल्या क्षेत्रात त्या अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत आहेत. तर मी माझी विद्यार्थिनी देवेंद्र विद्यालय या छोट्याशा स्कूलमध्ये पूर्व विभागामध्ये अगदी 71 सालापासून देवेंद्र विद्यालय म्हणजे आमच्या पूर्ण विभागाचं एक आमच्यासाठी ते देवालयासारखंच आहे. पूर्व विभागामध्ये जास्त शिक्षणाचा प्रचार व त्याचं महत्त्व नसल्यामुळे कामगार वर्गामुळे देवेंद्र विद्यालय म्हणजे आपले एक मोठा LFC हायस्कूलसारखाच आमचा तो अनुभव आहे त्या शाळेचा. त्या याच्यातून तेव्हा मला शिक्षणाची गोडी लागली त्या परिस्थितीत. आणि तिथून मी 4थीपर्यंत देवेंद्र विद्यालयामध्ये शिक्षण घेतले. पुढचं शिक्षणासाठी मग मी बाहेर ॲडमिशन घेतले आणि शाळेत शिकलेलं आहे मी. आणि त्यासाठी मी अगदी घरी बसून या शाळेत शिकलेले, माझी काही प्रगती होत नाही म्हणून मी घरी बसून नाही आहे, त्या शाळेत शिक्षण घेऊनही एक जिद्द होती. शिक्षणाचे मूलभूत पायाच माझे चांगले झाले होते देवेंद्र विद्यालयामध्ये. त्या याच्यातून त्या जिद्दीने त्या चिकाटीने मी आज इथे आपल्यासमोर एक पोलीस अधिकारी म्हणून उभी आहे. मुलगी म्हणून मला शिक्षणापासून वंचित राहणं कधीही असं योग्य वाटलेलं नाही. मुलगी असो मुलगा असो शिक्षण घेणं खूपच आवश्यक आहे. आजच्या इंटरनेट आणि 3G युगामध्ये केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षण घेऊन स्पर्धेत टिकणं शक्य नाही. त्यामुळे शालेय जीवनात त्यांचा सर्वंकष विकास साधण्यासाठी आनंददायी शिक्षण मिळणं गरजेचं आहे. त्यामुळेच मुख्याध्यापिका राधा होमकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धा सुरू केल्या गेल्या. पडायला पाहिजे.
आणि संगणक युग असल्यामुळं नुसतं पाठ्यपुस्तकाचं शिक्षण देण्यापेक्षा इतरही उपक्रम राबवावेत आणि त्याचबरोबर मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून आम्ही शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवतो. उदाहरणार्थ स्नेहसंमेलन, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा. अशामुळं मुलांच्या अंगात असलेल्या कलागुणांना पण वाव मिळतो आणि जे विद्यार्थी पुस्तकामध्ये अभ्यासामध्ये कच्चे आहेत ते इतर कलेमध्ये चमकतात आणि त्यांना शाळेविषयी गोडी लागते. हा आमच्या आपल्या शाळेमध्ये सगळे कामगाराची मुलं आहेत. आईवडील दिवसभर काम करतात. मुलांना इंग्रजी शाळा किंवा चांगल्या मोठ्या शाळा इथं घालण्यासाठी त्यांची ऐपत नसते. त्यामुळं आम्ही मोफत शिक्षण देतो आणि गॅदरिंग वगैरे अशा स्पर्धासुद्धा मोफतच ठेवतो. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून या मुलांमध्ये लपलेले कलागुण व्यासपीठावर यायला लागले. स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनासाठी आलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या समोर उभं राहून सूत्रसंचालन करणाऱ्या सोनी देशमुख आणि गायत्री दासरी या चिमुरड्यांनी सुद्धा जेव्हा सूत्रसंचालनातून मलाही प्रणितीताईंसारखं मोठं बनायचंय असं म्हणत त्यांची महत्त्वाकांक्षा स्पष्ट केली, तेव्हा झोपडपट्टीत राहणाऱ्या या मुलींचं आमदार शिंदेंनाही प्रचंड कौतुक वाटलं. गोरी गुमटी झाली तर प्रणिताई शिंदे होणार का? मग कसे होणार? त्यासाठी योगामध्ये मिसळणार लागणार, काहीतरी माझ्यावर निकाल करावा लागणार. तुला माहित आहे का 100पेक्षा जास्त बचत खाल्लंय माहित? हो माहित आहे. तुला वाटतं की तुला एकटीलाच माहित आहे? सगळ्यांना माहित आहे. त्यांनी फक्त बचत गटच काढले नाही तर अपंगासाठी सायकली दिलेत, महिलांसाठी शिलाई मशीन दिले, तरुण माणसांना रोजगार दिलेत. म्हणून तर मी त्यांच्यावर इतकी इम्प्रेस आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेली धडपड पाहून आमदार प्रणितीताई शिंदे यांनी लागलीच त्यांच्या आमदार फंडातून शाळेला 2 संगणक संच देऊन मुलांना संगणकीय शिक्षणाची दारं उघडी करून दिली. 1ली पासून ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता या छोट्या शाळेतही संगणकाचं शिक्षण मोफत मिळायला सुरुवात झाली आहे. पहिला मला कॉम्प्युटर बंद चालू करण्याचं एवढंच येत होतं. या शाळेत आल्यापासून मला सगळं काही कळू लागलं. कॉम्प्युटर म्हणजे काय, प्रिंटर म्हणजे काय सगळं कळू लागलं. 7वीला आमच्या शाळेत कॉम्प्युटर आले. सगळे शिक्षक शिक्षिका आठवड्यातून एकदा दोनदा वेळ काढून आम्हाला कॉम्प्युटर शिकवतात. त्यामुळे आम्हाला प्रिंटिंग टायपिंग फाईल कसे बनवतात, फाईल कसे सेव्ह करतात हे सगळं आम्हाला येऊ लागलं. कॉम्प्युटरमध्ये मला गेम खेळायला खूप आवडतो, म्हणून मोठं झाल्यानंतर मला कॉम्प्युटर इंजिनियर बनायचं आहे. पु ल देशपांडेंनी एका ठिकाणी म्हटलंय की माणसाकडं नुसतीच विद्या असण्यापेक्षा एखादी कला असणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण पोटाचं खळगं भरण्यासाठी विद्या पुरेशी पडली नाही तर कला ही चरितार्थाचं साधन बनू शकते. नेमका हाच धागा पकडून मुख्याध्यापिका राधा होमकर यांनी शाळेमध्ये दिवाळी सणाच्या निमित्ताने पणती रंगवण्याचं प्रशिक्षण, आकाश दिवे तयार करण्याची कला आणि सुगंधी उटणे तयार करणे असे व्यावसायिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या अतिशय सुंदर पणत्यांचं प्रदर्शन भरवून विक्री आणि मार्केटिंगचं प्रात्यक्षिकही विद्यार्थ्यांना दिलं जात आहे. पणती प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बळीराम काका साठे आणि सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सत्यवान सोनवणे यांनीही या कार्याचं तोंड भरून कौतुक केलं. शिवाय मुलांना अशा प्रकारचं शिक्षण दिल्यामुळं बेरोजगारीचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षाही व्यक्त केली. याचं कौतुक मला पहिल्यांदा वाटलं. एकतर कामगारांची मुलं आहेत, त्यांच्यासाठी जेवढ्या शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल तेवढा सगळा देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. मग पुढची पिढीची ह्याची असू दे, अल्पसंख्याक ह्याची असू दे,
किंवा शिष्यवृत्तीच्या असू दे किंवा आणखी ज्या शासनाच्या वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या आहेत तर त्या सगळ्या योजनांचा लाभ या मुलांना द्या. आणि आजचं मूल हे उद्याचं भावी आपल्या देशाचं या सोलापूरचा जो नागरिक होणार आहे कुठल्या शाळेत शिकलो तर देवेंद्र विद्यालयामध्ये शिकलो. देवेंद्र हे नाव इतकं मोठं नाव आहे की त्याचं आता मी या ठिकाणी विश्लेषण करत नाही. आपण अतिशय सुंदर सुबक आकर्षक ज्या पंक्त्या पाहायला मिळाल्या आणि त्या आपण छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत हे समजल्यावर मनाला खूप आनंद वाटतो. एवढी छोटी मुलं एवढं मोठं काम करू शकतात हे आपण सर्वांनी आपल्या कामानं या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. त्याबद्दल सर्व मुलांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कामगारांच्या मुलांना शाळेची गोडी लागावी आणि त्यांना आनंददायी शिक्षण मिळावं यासाठी शाळेमध्ये राष्ट्रीय सणानिमित्त प्रभात फेरी काढली जाते. गणेश उत्सवासारखा सण साजरा करताना लेझीम आणि टिपऱ्यांची नृत्य बसवली जातात. गणपतीची मिरवणूक जेव्हा या विद्यार्थ्यांच्या घरासमोरून जाते तेव्हा हातातली सारी कामं टाकून या विद्यार्थ्यांचे पालक आपल्या पाल्याचं कौतुक पाहायला रस्त्यावर गर्दी करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो आणि टिपऱ्यांचा ठेका आणि लेझिमची छनछनाट अधिक वेगानं आणि जोरानं व्हायला लागते. देवेंद्र विद्यालयात जसा गणेशोत्सव फुलतो तसाच इथला गोपाळकालाही रंगतो. घरात टीव्ही समोर बसून मुंबई पुण्याच्या दहीहंडी पाहण्यापेक्षा आपल्या सवंगड्यांबरोबर शाळेची दहीहंडी फोडताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर बरसणारा आनंद हा काही औरच असतो. विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी आणि एखादी गोष्ट जिद्दीने करण्याची धमक तयार व्हावी यासाठी गोपाळकाल्याचा हा मनोरा अतिशय महत्त्वाचा ठरतो. अभिनंदन करूया. अभिनंदन करूया. ग्रुप मधले मी 2-3दा पडले. आम्ही सगळं पडलो पण आम्ही रडलो ना. तसंच आम्ही फोडण्याचा प्रयत्न केला. आम्ही पुढच्या वर्षी फोडणार, नक्कीच फोडणार. भरमसाठ शुल्क आकारून शिक्षणाचं बाजारीकरण करणाऱ्या शाळांच्या गर्दीमध्ये आजही
देवेंद्र विद्यालय मात्र संपूर्ण मोफत शिक्षण देणारी एक आदर्श शाळा बनली आहे. इतकंच नव्हे तर कामगारांच्या मुलांना गणवेश, वह्या, पुस्तकांच्या खर्चाची झळ पोहोचू नये यासाठी शाळेकडूनच मोफत गणवेश आणि वह्या वाटण्यात येतात. त्यासाठी संतोष पवारांसारख्या सामाजिक कार्यकर्त्याची मोठी मदत शाळेला मिळते. या सगळ्या बाबी एकीकडे सुरू असतानाच पाठ्यपुस्तकांचा दर्जेदार शिक्षण हा शाळेचा मुख्य उद्देश कायम साध्य करण्यात शाळेनं यश मिळवलं आहे. त्यामुळे दरवर्षी शाळेच्या सर्व वर्गांचा सरासरी निकाल 98 ते 99% इतका असतो. तर शासनाकडून घेण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेमध्येही विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत. स्नेहसंमेलनाचा जल्लोष असो की गणपतीची मिरवणूक, संगणकाचं शिक्षण असो की पणत्यांचं प्रशिक्षण, क्रीडा स्पर्धांची धमाल असो की असो गोपाळकाल्याचा मनोरा, पण शाळेतील मुलांना सर्वात जास्त आकर्षण असतं ते दरवर्षी निघणाऱ्या शैक्षणिक सहलीचं. अकलूज, कुडल संगम, आलमट्टी, विजापूर यांसारख्या वन डे ट्रिप बरोबरच पुणे दर्शनसारखी ओव्हरनाईट सहल सुद्धा शाळेच्या वतीनं अगदी अत्यल्प खर्चात आयोजित करण्यात आली होती. सिंहगड, कात्रजची बाग आणि सारसबाग यांसारखी स्थळं कामगारांच्या मुलांना पाहायला मिळाली ती देवेंद्र विद्यालयाने दानशूर व्यक्तींचं प्रायोजकत्व घेऊन काढलेल्या या सहलीमुळंच. हे सगळे उपक्रम शाळेमध्ये यशस्वी होतात त्या पाठीमागचं गमक म्हणजे या शाळेतील शिक्षक. प्रचंड अनुभव पाठीशी असणाऱ्या गुलजारसिंह चव्हाण, शांतप्पा कुडल यांचं वलय केवळ शाळेपुरतं मर्यादित नाही तर शिक्षक संघटनांमध्येही त्यांनी विविध पदं भूषवून संघटनात्मक पातळीवर शाळेचं नाव उज्ज्वल केलंय. शिक्षक संघटनेचा महामेरू म्हणून ज्यांना सारा महाराष्ट्र ओळखतो ते कैलासवासी कोळशेट्टी सर सुद्धा एकेकाळी याच देवेंद्र विद्यालयाचे शिक्षक होते. अंजली जेवळीकर, छाया कांबळे, प्रेमलता ताठे आणि कापसेबाई यांच्यासारख्या प्रेमळ शिक्षिकांमुळं पहिलीत येणाऱ्या मुलांनाही पहिल्या दिवसापासूनच शाळेची गोडी लागते. किशोर होमकर, गुरुराज राजमाने, श्रीशैल जेऊरे, ज्ञानोबा शिरकिरे आणि राजकिरण चव्हाण यांसारख्या विद्यार्थीप्रिय शिक्षकांमुळं विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाला चालना मिळते. नेटनेटके कार्यालयीन कामकाज पाहणाऱ्या लता गाडेकर आणि श्यामदत्त होमकर यांच्यामुळे शाळेच्या कार्यालयीन कामालाही एक शिस्त लागली आहे. शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका सुलोचना होमकर आणि त्यांच्या निवृत्तीनंतर धडाडीच्या मुख्याध्यापिका म्हणून ओळख निर्माण केलेल्या राधा होमकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे शिक्षक आणि कर्मचारी एखाद्या टीमप्रमाणे काम करतात. म्हणूनच महापालिकेच्या छोट्या खाजगी शाळांमध्ये देवेंद्र विद्यालय कायम नंबर 1 वर राहिली आहे आणि राहीलच.